तुमच्यापेक्षा मला खासदार झाल्यासारखे वाटत आहे. आमचा संघर्ष लढाई व्यक्तीसोबत नव्हती, ती कोकणासाठी काय करणार, व्हिजन काय यासाठी होती. इको सेन्सिटिव्हचं संकट गेले नाही, ते आपल्या माध्यमातून जाईल अशी आशा. 2014 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे पराभव. बारसू येथे माझी गाडी अडवण्यासाठी सांगितलं गेलं. मी लोकांशी त्यावेळी संवाद साधत होतो. माझी लोकांशी संवाद साधण्याची तयारी होती. कोकणसाठी व्हिजन काय हे विचारण्यासाठी माझा विनायक राऊत यांच्याशी संघर्ष. रत्नागिरी जिल्ह्याचे माझ्यावर उपकार ते विसरणार नाही. रत्नागिरीमध्ये आंदोलन झाल्यावर माझ्यावर केसेस झाल्या. रत्नागिरी विधानसभा BMW गाडीसारखी बाहेरून चांगली, आतून इंजिन नाही. रत्नागिरीमध्ये कुणालाही घाबरू नका, आता आपले दिवस सुरू झाले. तुम्हाला कोणाचा फोन आला तर दुसरा फोन राणेसाहेब यांचा असेल. जिथे राणे आणि राणेसाहेब आहेत त्या ठिकाणी तुम्ही घाबरू नका. किती शेतकऱ्यांना फायदा दिला, किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपण विचारायचं नाही. माझा 10 वर्ष विनायक राऊतांबरोबर संघर्ष फक्त याच्यासाठीच होता की तुमचं विजन सांगा कोकणासाठी. आमचं या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे. नाही तर माझं काय होतं साहेब, मी सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब जिथे म्हणजे राणेसाहेबांचा जिथे मतदारसंघ होता तिथे मी आरामात राहिलो ना. समुद्रासमोर माझं घर आहे, दिवसभर समुद्र बघू शकत होतो. पण नाही, या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं, या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं. जेव्हा 2014ला पराभव झाला हे मी आजपर्यंत कोणाला बोललो नव्हतो. 2015-16 पर्यंत निलेश राणे राजकारणात राहील का नाही ही सगळ्यांना शंका होती. सगळ्यांना आठवत सुद्धा नव्हता की निलेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे. पण ह्या रत्नागिरी जिल्ह्याने परत मला बोलवलं आणि इथून माझी सुरुवात केली. आणि म्हणून एक चुका मी कधी विसरत नाही. कधी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जुने जाणते कार्यकर्ते विचारतात, अहो साहेब परत रत्नागिरी वेळेला सुरुवातच त्यांनी करून दिली आहे, माझी सुरुवातच त्यांनी करून दिली. आणि म्हणून या जिल्ह्याचे उपकार कधी विसरणार नाही. म्हणून कोणी बोलवेल ना बोलवेल, कोणाला आवडेल ना आवडेल, आंदोलनाच्या सर्वात पुढे उभं राहणार निलेश राणे. परवाच पण साहेब इकडे जिवंत आंदोलन झालं, जिवंत आंदोलन झालं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे. रस्त्यावरून माझ्याबरोबर जवळपास 3 ते 4 तास ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती. आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब. 450 लोकांवर केसेस झाल्या. मी 451वा, कारण का आरोपी नंबर 1 मीच आहे. पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं, गो मात्यासाठी एकदा नाही 100 वेळा माझ्यावर केसेस टाकले तरी आम्ही संपवणार. आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका. आरोपी नंबर 1 मी आहे. तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठेपण आहे, तुमचं कौतुक देखील आहे. साहेब 450 लोकांवर केसेस झाल्या. एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार. सगळे खुश आहेत, सगळे खुश. आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे. आपल्याला हा जिल्हा असेल, हा मतदारसंघ असेल, आपल्याला फार पुढे घेऊन जायचं. मी कधी कधी म्हणतो, आम्ही खासगी जेव्हा बसतो तेव्हा आम्ही साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये, रत्नागिरी विधानसभा एक BMW गाडीसारखी आहे. ती गाडी बाहेरून चांगली दिसते, आतमध्ये इंजिन नाही. टकाटक दिसतं का नाही सगळं बाहेरून, आहे का नाही. हसायला वगैरे तुम्ही ते संकोच करू नका. मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काही लोक गप्प आहेत की नाही, की कुठेतरी गणित बिघडतील, कुठेतरी काहीतरी विस्कटेल. अहो आता काही विस्कटणार नाही. आता राणेसाहेब इथे खासदार म्हणून आलेले आहेत. म्हणून मनामध्ये कसली भीती जाऊ, तुम्ही मनामध्ये कसली भीती बाळगू नका. कोणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राणेंचा असेल एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही कसली आता काळजी करू नका. इथे आपले दिवस आता सुरू झाले, इथे आपले दिवस सुरू झाले. जसं मी म्हणत होतो साहेब, BMW बाहेरून छान दिसते, त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त राणेसाहेब करू शकतात. याचा उल्लेख आता राजेश सावंतांनी केला, याचा उल्लेख आता आदररावांनी केला की साहेब आपल्या इतक्या वर्षाचा अनुभव जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी एक पोस्ट टाकली. साहेब 1985 पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये. कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1995 नगरसेवक, त्याच्यानंतर सलग 6 वेळा आमदार, त्याच्यानंतर पराभव झाला, परत विधान परिषदेवर गेले, परत राज्यसभेवर गेले. राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर साहेब तुम्ही आता खासदार झाला. ही 10-11 ही जी पदं मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली.
अशी आमची सगळ्यांची समज आहे. जिथे राणे आहे, जिथे राणे साहेब आहेत, तिथे कोणाला घाबरायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही आम्हाला तसंच घडवलं, तुम्ही आम्हाला तसंच घडवलं. म्हणून तुम्ही कसलीही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसलीही भीती मनामध्ये ठेवू नका. माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणे साहेबांना बोलायचं याच्यानंतर त्यांचं मनोगत होणार आहे. साहेब, तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा, इकडचा रस्ता निलेश राणे आणि आमचे सगळे कार्यकर्ते सांभाळा. तुम्ही दिल्ली सांभाळा साहेब. तुमची आता उंची इथपर्यंत गेलेली आहे की खालचं सगळं काय आम्ही बघून घेऊ आणि इकडचे कोण कोण आहेत त्या सगळ्यांना मी बघून घेणार. कारण का तुम्हीच आम्हाला शिकवलंय की सोबत कोण असतो त्याच्या पलीकडे जाऊ. तुला हरवलं कोणी, तुम्हाला हरवायचा प्रयत्न कोणी केला